अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आहे भोगी आणि भोगी दिवशीचाच हा व्लॉग आहे. ॲक्च्युली मला टाकायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. पण इथून पुढचे जे काही व्लॉग्स असतील ते त्या दिवशीच मी टाकण्याचा खूप खूप प्रयत्न करेन. तर हा भोगी दिवशीचा व्लॉग आहे आणि त्या दिवशी माझी जी सकाळची पूजा होती मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आपलं जे तीळ तांदळाचं आपलं उठणं असतं त्याने मी आंघोळ केली आणि त्याच तीळ तांदळानं देवांना देखील आंघोळ आज घालायची असते, जेणेकरून की येणारा जो उन्हाळा आहे तो भादत नाही असं म्हटलं जातं. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालाही सांगितलेलं होतं. तर आजची जी भोगी दिवशीची पूजा होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करून घेतो, कारण की दिव्याची पूजा किंवा जे आपण दिवा म्हणतो, दिवा लावल्याशिवाय आपण कुठलीच पूजा किंवा मांडणी करायची नसते. तर मी इथे दिवा छान स्वच्छ असं धुवून घेतला होता आणि त्यानंतर मी इथे सगळीकडून कुंकू लावून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं दिसते आहे. याच्यावरती अष्टलक्ष्मी आहे, मध्यभागी गणपती आहे. तर मी इथे दिव्याची अगोदर पूजा करून घेते आहे. हळद पण लावून घेते आहे आणि हळद आपण सगळ्या लक्ष्मी म्हणजे जे काही अष्टलक्ष्मी आहेत याच्यावरती त्यांना पण मी लावून घेते आहे. तर गणपती बाप्पांना नाही लावली आहे, बाकी सगळ्या लक्ष्मीला लावून घेतलेली आहे आणि दिवा लावून घेतलेला आहे. याच्यानंतर मी आता एक एक देवांना साईडला ठेवते आहे आणि त्याच्यानंतर आपण देवपूजेला सुरुवात करूयात. बऱ्याच मैत्रिणी माझे डेली व्लॉग्स बघतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे देवघर आहे ते हे देवघर नेहमीचं दिसत नाही आहे. तर सध्या मी आत्ता आलेली आहे माहेरी, त्यामुळे भोगीला पण आणि संक्रांतीला पण, त्यामुळे इथली पूजा जी आहे म्हणजे देवघर जे आहे ते तुम्हाला वेगळं वाटत असेल. माझं देवघर जे आहे ते म्हणजे देवाचं पूर्ण सागाचं बनवून घेतलेलं आहे, मला जे लग्नामध्ये दिलेलं होतं ते. तर इथं जे आहे ते असंच आम्ही पाटावरती देवांना मांडणी करतो. तर हे देवघर थोडंसं वेगळं आहे आणि देवही वेगळे आहेत. देव सगळे एकच असतात, पण देव जे आहेत ते इथले थोडेसे वेगळे आहेत. बाकी आता मी एक एक देवांना आंघोळ घालून घेते आहे. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना आंघोळ घालूयात आपण. तर इथं मी थोडंसं उटणं घेतलेलं आहे आणि ह्या उटण्यानं इतके छान देव निघाले ना, म्हणजे असं वाटतं की बाकी दुसरं काहीच लावण्याची गरज नाही. एरवी देखील आपण हे उटणं म्हणजे देवांसाठी वापरू शकतो आणि स्वतःसाठी देखील, कारण की ह्या उटण्यामध्ये ना असं म्हणजे आपण म्हणतो ना एक नॅचरल मॉइश्चरायझर टाईप आहे. याच्यामध्ये थोडंसं दूध आम्ही घातलं होतं, तीळ तांदूळ भिजवून ती मिक्सरमधून काढली होती आणि थोडंसं दूध आणि हळद टाकलेली होती. तर इतके छान देव निघाले नाही आणि खूपच खूपच छान. म्हणजे आपण असं तर म्हणतो की नेहमी केमिकल्स वगैरे वापरले नाही पाहिजे, तर खरंच हे असे नॅचरल जे आहे ना, म्हणजे बेसन पीठ आणि थोडंसं लिंबू दही ह्यानं देखील देव छान निघतात. आणि हे पण हा पण प्रयोग खूप छान वाटला. म्हणजे ह्यानं पण आपलं जुने परंपरागत हे जे आलेलं आहे ते काही म्हणजे त्याला काहीतरी महत्त्व आहे म्हणूनच ते इथपर्यंत आलेलं आहे आणि ते आपण पाळलं पण पाहिजे. म्हणजे बरेच जण असे म्हणतात की हे जुनाट विचार आहेत किंवा जे काही आपण म्हणजे जुन्या परंपरागत जे काही सण आहेत वार आहेत त्याच्यामध्ये जे काही आपण बनवतो, आता बाजरीची भाकरी वगैरे जे आपण बनवतो किंवा जी भोगीची भाजी आहे त्याच्यामध्ये जे काही नवीन सगळ्या फळभाज्या आलेल्या असतात किंवा नवीन ज्या काही सगळ्या भाज्या आलेल्या आहेत किंवा पौष्टिक आपल्या सगळ्या भाज्यांचं मिक्स असं आपल्या त्या भाजीमध्ये गेलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये ते केलं पाहिजे. किंवा ऊब निर्माण होण्यासाठी जी बाजरीची भाकरी आहे त्याच्यावरती तीळ आपण लावतो, हे शास्त्रोक्त देखील म्हणजे सायंटिफिक रिझन देखील त्याला आहे. म्हणूनच ते आपल्या शरीरासाठी जे काही चांगलं आहे ना ते आपण ते ह्या सणांमध्ये रूढी परंपरागत आलेलं आहे आणि ते आपण फॉलो केलं पाहिजे. आणि आपण नाही केलं तर आपली पुढची पिढी तर करणारच नाही. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते जपून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आपली संस्कृती म्हणा किंवा आपले जे सणवार आहेत, जे काही आपले रूढी परंपरा आहेत, यांना आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. तरच म्हणजे आपलं अनुकरण आपली मुलं करत असतात, त्यामुळे आपणच ठरवायचं की आपल्या घरामध्ये कसं वातावरण झालं पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांपर्यंत ते पोचेल आणि त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोचेल. असं नको व्हायला की आपणच जर केलं नाही तर पुढची पिढी काय करणार, हो ना. तर रोज आपल्या घरामध्ये आपण पंचोपचार पूजा केली पाहिजे, जसं जमती तशी तरी ॲटलिस्ट केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून की आपण जे आपल्या घराला जे वळण लावून घेतो, घराला जे सवय लावून घेतो, म्हणजे रोज जे आपल्या घरामध्ये पूजा अर्चा होतात किंवा जे आरती होते म्हणा किंवा जे देवपूजा करतो आपण, तर त्याच्यामध्ये आपलं घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती सगळी निघून जाते. आणि बिना देवपूजेचं म्हणजे बिना पूजा केलेलं घर जे असतं ना ते म्हणजे राक्षसाचं म्हणा किंवा पशुप्रमाणे
आहे तो संसार असतो असं म्हटलं जातं. आणि ज्या घरामध्ये रोज देवांची पूजा केली जाते, रोज देवांचं नामस्मरण केलं जातं, पूजा पाठ व्रत किंवा असं म्हणत नाही की मी तुम्ही खूप उपवास करा आहे, पण जी काही आपल्या ठराविक जे ठरलेले आहेत ना, किंवा जी उपासना आहे किंवा जी देवांची पूजा आहे, जे नामस्मरण आहे, त्याला तर काहीच लागत नाही. तर हे आपण केलं ना की तो होतो म्हणजे लक्ष्मीनारायणाचा संसार. आणि जो त्याच्यामध्ये पूजा नसते, कधीच देवावरती पाणी सोडलं जात नाही, किंवा केले तरी देवपूजा म्हणजे आपण भांडे जसे विसळतो तसे भांडे विसळल्यासारखं भांडे विसळायचे आणि रॅकवरती पालते घातल्यासारखं म्हणजे पाटावरती ठेवायचे, ह्याला देवपूजा म्हणत नाहीत. आणि जसं आपण आपली स्वतःची आंघोळ आपण कशी करतो, तसंच देवांना देखील आपण देव जे आहे त्याच्यामध्ये देव पण आलेला आहे. आपण खूप वर्षानुवर्ष त्या देवांना पूजतोय, त्या देवांना मानतोय. तर मग देवांना देखील असं वाटलं पाहिजे की हा आपली भक्ती किती मनापासून करतो. रोज त्यावेळेला देव आपली वाट बघतात, आपल्या भक्ताची वाट बघतात. रोज आपण त्यांना नैवेद्य देतो, तर नैवेद्याची वाट बघतात की माझ्या भक्तांना अजून मला नैवेद्य दिला नाही, तर देव देखील आपली वाट बघतात. रोज आंघोळ घालण्याची वाट बघतात, रोज जेवण देण्याची वाट बघतात, रोज आपल्या जपाची वाट बघतात, रोज आपल्या नामस्मरण करण्याची, आपण देवाचं नाव किती वेळा घेतो. आणि शेवटी काय आपण जे आलेलो आहोत, जिथून आलेलो आहे तिथंच आपण वापस जाणार आहे. आणि आपण जर का म्हणजे देवाचं नामस्मरणच केलं नाही तर आपण वरती जाऊन काय उत्तर देणार आहे, बरोबर आहे का? त्यामुळे जे चालता बोलता जप करणं, चालता बोलता नामस्मरण करणं, देवाची आठवण काढणं, यालाच तर भक्ती म्हटलं जातं. तुम्ही 2 तास बसू नका, 3 तास बसू नका, तुमच्याकडे वेळ नाही, अर्धा तास देखील तुमच्याकडे बसायला वेळ नाही आहे. कारण की सगळ्यांनाच जॉब आहे, सगळ्यांनाच भरपूर गोष्टी आहेत की सांसारिक माणसाला भरपूर गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वेळ नाही काढू शकत. तर तुम्ही जे काही तुमच्या हे आहे ना, म्हणजे दिनचर्या आहे ना, जे डेली 5 मिनटं का असणार आपण डोकं टेकवलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. आपल्या दिवसभरातलं जे आपण आहे ते आपण रिकॉल केलं पाहिजे आणि देवाला स्मरूनच आपण जे काही काम करतो ना ते केलं पाहिजे. आपल्याला असं कुठं ना कुठं वाटलं पाहिजे की आपण जे करतोय ना त्याच्यामुळे आपला देव तर नाराज नाही ना होणार. आपण जे करतोय ना ते आपण चुकीचं तर करत नाही आहे ना. देवाची आठवण काढायची, स्मरण करायचं, आपल्या आईवडिलांचं स्मरण करायचं आणि मग ते काम करायचं. तुम्ही कधीच तुमच्या हातून कुठलंच वाईट काम होणार नाही, नेहमी चांगलंच काम होत राहील. हे म्हणजे गॅरंटी आहे. मी पण करताना माझा विचार करते, मी माझ्या आईवडिलांचा विचार करते आणि देवाचा विचार करते की मी जे करते त्याच्यामुळे मी कोणाचं मन दुखवत नाही ना, मी जे करायला लागले त्याच्यामुळे कोणाचं वाईट तर होत नाही आहे ना. हे तुम्ही काय म्हणजे डोक्यामध्ये राहू द्यायचं. कारण की आपल्याकडून जर का एखादी गोष्ट चुकून जरी कोणासाठी वाईट झाली ना तर ते पाप असतं. आपण वाईट तर करूच नाही, मुद्दाम तर कधीच करू नये, पण चुकून देखील करू नये. याच्यासाठी आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे बोलतो, आपली जी वाणी आहे, आपले जे उच्चार आहेत, आपण जे वाक्य वापरतो दुसऱ्यासाठी तेच आपण आपल्यासाठी वापरू का? आपल्याला जर का दुसऱ्याने कुणी असं बोललं तर आपलं मन दुखावेल ना, पण आपण पण दुसऱ्याचं दुखावलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि नामस्मरण करायचं. आपण जे देव करतोय ते आपल्याला लागू झाला पाहिजे. जेव्हा आपल्याला दुसरं कोणीतरी म्हणेल ना की जे आहे, जे तू कर्म आहे, तुझ्या कर्माची फळं तुला मिळावे, तर आपल्याला आपल्या कर्माची चांगलीच फळं मिळाली पाहिजे. त्यावेळेला तो आपल्याला आशीर्वादच लागला पाहिजे, शाप नाही लागला पाहिजे. आपण जे कर्म करतो ना ते पुन्हा फिरून तिथंच येतात. म्हणजे पुन्हा फिरून आपल्याला त्या कर्मांची परत आपल्याला जी फेस करावे लागणार आहेत. पुढं चालून तेच कर्म आपल्याला पुढे येणार आहेत, त्याची फळं आपल्याला पुढे येणार आहेत. म्हणून आपण जे करतोय ना ते चांगलेच केले पाहिजे, जेणेकरून की फळं पण चांगलेच येतील. आणि असतं कोणाच्या आयुष्यामध्ये लवकर त्यांना सक्सेस मिळतं, लवकर ते चांगल्या मोठ्या यशाच्या शिखरावरती पोचतात. काही जणांना उशिरा मिळतं. ते आपल्या कर्मानुसार असतं, आपल्या नियतीनुसार असतं, आपल्या नशिबानुसार असतं. त्यासाठी आपल्याला देवाला दोष देण्याची गरज नाही. देव आपलं कधीही वाईट करत नाही, देवांनी आपल्यासाठी कधीही वाईट ठरवलेलं नसतं. कदाचित आपण जे ठरवलेलं असतं ते देवाला मान्य नसतं. कारण की आपण जे ठरवलेलं असतं ती आपली योजना जी असते त्याच्यापेक्षा जी परमेश्वराची असते ती आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असते आणि आपल्यापेक्षा चांगली असते. देवाला माहीत असतं आपलं चांगलं कशात आहे. म्हणून आपल्याला जे आपल्याला वाटतं ना की ह्या वेळेला मला हे मिळायला पाहिजे होतं, हे मिळालं नाही, तर ते त्या वेळेसाठी नव्हतंच, ते त्या वेळेला होणारच नव्हतं. म्हणून त्यासाठी एक ठराविक कालावधी असतो, जी वेळ असते ती वेळ येऊ द्यावी लागते प्रत्येक गोष्टीची, आणि मग जे आहे चांगलं होत असतं. तर बोलता बोलता माझी देवपूजा झालेली आहे. आता मी बनवते आहे भोगीची भाजी. तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतील. आमच्या इकडे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने मी इथे भोगीची भाजी बनवलेली आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. तर अशी सगळ्या भाज्या मिक्स, वांगं,
बटाटा, त्यानंतर पालेभाज्या ज्या आहेत, आता मी सध्या फळभाज्या टाकलेल्या आहेत, गाजर, वाटाणा, त्यानंतर शेवग्याची शेंग टाकलेली आहे. तर त्यानंतर घेवड्याची शेंग, ह्या सगळ्या ज्या फळभाज्या आहेत ना, ते थोड्या थोड्या वाफवून तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी पालेभाज्या, पालक, मेथी, चुका, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. ह्या सगळ्या भाज्या, कांद्याची पात हे मिक्स करून धुवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे पालेभाज्या टाकलेल्या आहेत. एकदा छान मिक्स करून घेऊयात. तिखट, तेल, मीठ एकदम छान असं झालं ना, की ही भाजी म्हणजे जशी हॉटेलमधली असते की मिक्स व्हेज भाजी, त्या टाईपमध्येच लागते. तर आमच्या इकडे अशा पद्धतीने बनवतात. काही ठिकाणी पीठ वगैरे टाकतात, पण आम्ही पीठ वगैरे टाकत नाही, बेसन पीठ. तर अशीच आम्ही वाफवून त्याच्यामध्ये थोडंसं कूट वगैरे टाकतो, आम्ही शेंगदाणे टाकतो आणि ही अशीच बनवतो. तर फायनल आता भाजी तुम्हाला मी दाखवते. तर ही अशी माझी फायनल भाजी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आज म्हणजे 14 तारखेला भोगी दिवशीच जागतिक गजानन महाराज पारायण दिवस होता आणि त्या दिवशीचंच माझं एक पारायण पण होतं. तर ते पारायण केलं आणि त्याच्यानंतर आरती वगैरे केली. त्यानंतर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी दाखवली, राळ्याचा भात केला होता आणि थोडंसं गुळ, हे सगळं आम्ही नैवेद्य म्हणून दाखवलं. आणि त्याच्यानंतर हे गजानन महाराजांचं जे पारायण आहे ते जागतिक पारायण 14 तारखेला, 14 जानेवारीलाच असतं दरवर्षी. आणि याच्यामध्ये भरपूर लोक सहभागी झालेले असतात. आणि ह्या जे पोथी आहे, तर जसं गुरुचरित्राचे वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतर झालेले आहे, तसेच याचे पण झालेले आहेत. तर हे गजानन महाराजांच्या पोथीचे पण सगळ्या भाषेमध्ये, म्हणजे इंग्लिश, सगळ्या भाषांमध्ये ह्याचे रूपांतर केलेले आहे. त्यामुळे हे सगळेजण वाचू शकतात. ज्यांना इच्छा असेल ना, त्यांनी जागतिक पारायणामध्ये पुढच्या वर्षी सहभागी व्हा. कारण खूप लोकांचं ॲट अ टाईम म्हणजे पठण चालू असतं, त्यामुळे तेवढ्या सगळ्यांचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यानंतर मी उद्यासाठी इथं थोडेसे तिळाचे लाडू बनवले होते. तर थोडेसे तीळ हे जे भाजून घेतले एका पॅनमध्ये, म्हणजे कोरडेच, त्याला काहीच नाही, तेल नाही, तूप नाही, काहीच नाही, फक्त भाजून घेतले. घेतल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं. त्यानंतर मिक्सरवरती बारीक केले आणि मिक्सरवरती बारीक झाल्याच्यानंतर हे अशी म्हणजे पीठ झालं, थोडंसं भगरा त्याचं. त्यानंतर मी तेवढंच मापाचं गूळ घेतला होता आणि गुळामध्ये पाणी टाकून ते जे आहे गूळ मेल्ट होऊ दिला. आणि ते गूळ शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे तीळ जे बारीक केले होते मिक्सरवरती वाटलेले, ते टाकून घेतले. ते टाकल्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं, म्हणजे खाली चिटकू नये यासाठी. आणि थोडंसं तूप टाकून मिक्स करून घेतलं छानपैकी. आणि थोडंसं थंड म्हणजे कोमट झालं ना, की हातानं असं गोल गोल करता येत होतं. तर असे मी थोडे छोटे छोटे असे लाडू बनवून घेतले आणि त्याला मी तिळाने वरतून कोट केलं, म्हणजे तीळ वरतून लावून घेतले. तर अशा पद्धतीने हे छान असे तिळाचे लाडू बनवले. तर मी पुढची एक रेसिपी तिळाची चिक्की पण बनवणार आहे. जेव्हा ती बनवेन तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन, म्हणजे हळदी कुंकाच्या. अशा पद्धतीने आम्ही भोगी साजरी केली आणि भोगी दिवशीचं हे माझं पूर्ण डेली रुटीन होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नामस्मरण करत राहा, चांगलं काम करत राहा आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ देवांशी रिलेटेड आणि माझे डेली व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. श्री स्वामी समर्थ.